अन्योहासेयो नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमधील आज आपण 14वा धडा बघणार आहोत. धड्याचं नाव काय आहे? ऑसॉ खापशिदा. तर ऑसॉ म्हणजे काय हे आपल्याला अगोदरच माहिती आहे. आपण अगोदरच्या धड्यांमध्ये बघितलं होतं. तर ज्या वेळेला कस्टमरला आपल्याला वेलकम करायचं असेल त्यावेळेला ते लोक ऑसॉ ओसेयो असं वापरतात. परंतु ऑसॉचा ॲक्युरेट जर शब्दशः अर्थ घ्यायचा तर मी तुम्हाला सांगितलेला त्याचा अर्थ काय होतो? हरी किंवा क्विकली. ओके. आणि खापशिदा, तर खापशिदा म्हणजे काय? तर आपण लास्ट लेक्चरमध्ये अप किंवा शिदा कसं वापरायचं आणि का वापरायचं ते बघितलं होतं. ह्याचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये? लेट्स किंवा एकत्र एखादी गोष्ट करायची असेल त्यावेळेला आपण काय बोलतो? अपशिदा वापरतो. ओके. तर या ठिकाणी काय आहे? एकत्र जाण्यासाठी म्हणतंय तर आपण काय बोलणार? जाऊया. ओके. हरी म्हणजे काय? तर लवकर जाऊयात. ओके. धड्याचं नाव हे आहे. तर धडा आपण वाचून घेऊ, त्याच्यानंतर त्याची अर्थ बघू आणि मग पुढे ग्रामर काय आलंय ते बघू. तर या ठिकाणी बघा, योंगसुक. योंगसुक काय म्हणतोय? ऑसॉ खापशिदा शिगानी ऑप्सॉयो विल्सन 어떻게 갈까요? 영숙, 지금은 길이 복잡하니까 지하철을 탑시다. 윌슨, 그래요. 지하철이 빠르고 좋아요. 윌슨, 우리 어디에서 내려요? 영숙, 사당역에서 내려야 해요. आता या ठिकाणी बघा, अर्थ बघून घेऊया आपण. ऑसॉ म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं? लवकर. आणि खापशिदा म्हणजे काय? तर जाऊयात. शिगान, आता शिगान म्हणजे काय? तर टाइम किंवा वेळ. ई हे पार्टिकल लागलेलं आहे. ऑप्सॉयो म्हणजे काय? नसणे. तर काय? आपल्याकडे वेळ नाही आहे, लवकर जाऊयात. विल्सन काय बोलतोय? ऑत्तोके. ऑत्तोके म्हणजे काय? तर कसे खालकायो. खालकायो म्हणजे काय? तर कसं जाणार आपण? कसं जाणार? तर योंगसुक काय सांगतोय? छिगमन. छिगम म्हणजे काय? तर नाव. खिरी. खिरी म्हणजे काय? खिल म्हणजे काय? रोड. आणि ई हे काय आहे? पार्टिकल आहे. ओके. तर गिरी फोकछाप हानिका. आता या ठिकाणी बघा, फोकछाप हादा म्हणजे काय? तर किचकट किंवा क्राउडेड किंवा गर्दी, आपण बोलतो ना ट्रॅफिक, तर त्याच्यासाठी वापरलं जातं. तर इथे काय आहे की रोडवरती काय असेल? रोड किचकट असेल किंवा गर्दी असेल, क्राउडेड असेल, ट्रॅफिक असेल तर इथे निक्का. निक्का म्हणजे काय? कारण किंवा बिकॉज असल्यामुळे आपण काय करूया? जिया छॉरल. जिया छॉरल म्हणजे काय? हे तर पार्टिकल आहे. जिया छॉल म्हणजे काय? तर मेट्रो किंवा जी जमिनीच्या खालून जी ट्रेन चालते त्याला नॉर्मली आपण मेट्रोच बोलतो. तर मेट्रो थापशिदा. तर थाप या ठिकाणी नवीन वर्ब आलेला आहे, थादा. थादा म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीतून राईड करणे. टू राईड. ओके. थादा म्हणजे काय? टू राईड. म्हणजे आपण बसनी राईड करतोय, टॅक्सीनी राईड करतोय, ट्रेननी राईड करतोय. तर कुठेही आपण ट्रॅव्हल करत असू एखाद्या गोष्टीतून तर त्यावेळेला आपण तिथे काय वापरतो? थादा वापरतो. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे? विल्सन काय सांगतो आहे? खरेयो. खरेयो म्हणजे काय? ओके, ठीक आहे. छिया छॉरी म्हणजे काय? तर छिया छॉल म्हणजे काय? तर मेट्रो. फाल्ली. फाल्ली म्हणजे काय? तर फास्ट. गो म्हणजे कनेक्टर आहे अँड जोआयो गुड म्हणजे काय? तर मेट्रो ही फास्ट पण आहे आणि छान पण आहे, लवकर पण पोहोचते आणि मस्त आहे. ओके. तर ह्याचा अर्थ इथे असा होतो. त्याच्यानंतर विल्सन काय सांगतोय? उरी ऑदिएसो नेरियो. तर आता या ठिकाणी बघा, नेरिदा. नेरिदा म्हणजे काय?
तर गेट डाऊन और गेट ऑफ किंवा उतरणे, मराठीमध्ये काय उतरणे. तर एखाद्या गोष्टीमधून आपण राईड करत असू तर आपल्याला काय वापरायचं आहे थादा, आणि एखाद्या गोष्टीतून आपण जसं प्रवासातून, बसमधून, ट्रेनमधून, गाडीतून, रिक्षातून, टॅक्सीतून उतरत असू तर त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे नेरिदा. ओके, तर इथे काय सांगतोय आपण कुठे उतरायचं आहे, तर योंगसुक काय सांगतोय सादांग योगेसा. आता यॉक म्हणजे काय तर स्टेशन, आणि सादांग हे नाव आहे. सादांग स्टेशन मध्ये आपण काय करायचं आहे उतरायचं आहे. नेरियो या हेयो. आता नेरियो या हेयो हे एक नवीन ग्रामर पॅटर्न आलेला आहे. आया, ऑया, हेया, हेयो. तर हे ग्रामर पॅटर्न आपण शिकणार आहोत. इथे ह्याचा अर्थ काय होतोय की आपल्याला सादांग स्टेशनला काय केलं पाहिजे उतरलंच पाहिजे. ओके, तर आपण धड्याचा अर्थ बघून घेतलेला आहे. इथे खाली सुद्धा अर्थ दिलेले आहेत, ते आपण एकदा बघून घेऊयात. तर या ठिकाणी बघा, ऑसो म्हणजे काय तर क्विकली, छिगान म्हणजे काय तर टाइम किंवा तास सुद्धा याचा अर्थ होतो. अत्तक्के म्हणजे काय तर हाव किंवा कसे. त्याच्यानंतर गिल म्हणजे काय तर रोड. त्याच्यानंतर फोकछाप हादा, टू बी जॅम, क्राउडेड किंवा ट्रॅफिक किंवा किचकट. ह्याच्यासाठी सुद्धा कॉम्प्लेक्स असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा काय करतो आपण हा शब्द वापरतो. ओके, त्याच्यानंतर अनिक्का म्हणजे काय जो निक्का शब्द जो वरती आलेला होता तो, त्याचा अर्थ काय आहे सो किंवा बिकॉज. तर हे ग्रामर पॅटर्न आहे, आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर छियाछॉल सबवे किंवा काय मेट्रो. थादा म्हणजे टू राईड. फाल्लेदा म्हणजे काय तर टू बी फास्ट. नेरिदा टू गेट ऑफ किंवा डिसेंड किंवा उतरणे. सादांग यॉक म्हणजे काय तर स्टेशन. आया, ऑया, हादा मस्ट म्हणजे हे करणं गरजेचंच आहे. हे ग्रामर पॅटर्न आहे, ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर थेक्सी हे आपल्याला क्वेश्चन जेव्हा विचारले जातील तेव्हा त्याच्यामध्ये हे शब्द आलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा अर्थ इथेच बघा थेक्शी. त्याच्यानंतर काय आहे खिछा. खिछा म्हणजे काय तर ट्रेन. बॉस म्हणजे बस. जॉनछॉल म्हणजे काय तर जमिनीवर चालणारी ट्रेन परंतु इलेक्ट्रिक ट्रेन. म्हणजे ह्याचा सुद्धा अर्थ मेट्रो होतो आणि ह्याचा सुद्धा अर्थ मेट्रोच होतो, परंतु ही काय आहे जमिनीवरती चालणारी आहे आणि ही जमिनीच्या खाली चालणारी आहे. आणि खिचा म्हणजे काय तर ट्रेन. ओके, त्याच्यानंतर साउलयॉक. साउलयॉक म्हणजे काय तर साउल स्टेशन. त्याच्यानंतर सियोंग हादा म्हणजे काय स्विम. त्याच्यानंतर फिसादा म्हणजे काय एक्सपेन्सिव्ह. फिसा, फिसा म्हणजे काय तर एक्सपेन्सिव्ह. त्याच्यानंतर सादांग दोंग म्हणजे काय तर हे एक स्टेशन आहे. त्याच्यानंतर काय आहे दोंगदेमुन उंदोंगजांग. तर उंदोंगजांग म्हणजे काय तर स्टेडियम, आणि दोंगदेमुन म्हणजे काय तर ते एक स्टेडियमचं नाव आहे हे. आणि त्याच्यानंतर काय आहे होसॉन. होसॉन म्हणजे काय तर सबवे लाईन जी असते ती, ट्रॅक. ओके, तर आपण धड्याचा अर्थ बघितलेला आहे. या ठिकाणी इथे ट्रान्सलेशन सुद्धा दिलेलं आहे इंग्लिशमध्ये, तर ते तुम्ही बघू शकता. तर धड्यामध्ये आपण काय बघणार आहोत आज. धड्यामध्ये आज आपण इकडे ग्रामर पॅटर्न काय शिकण्यासारखं आहे तर एक म्हणजे निक्का, जे की आपण जर एखाद्या गोष्टीचं कारण द्यायचं असेल तर ते कसं वापरायचं, कधी वापरायचं ते आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत हे एक ग्रामर पॅटर्न आलेला आहे ते. आणि त्याच्यानंतर हे जे दोन वर्ब आलेले आहेत त्याचा आपण काय करणार आहोत आज अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी बघा फारम. फारम म्हणजे प्रोनाउन्सिएशन. तर अत्तके, तर इकडे काय आहे खाली ह आहे, परंतु ते ह चं काय होणार आहे पुढचा जो अक्षर आहे त्याच्यामध्ये मिक्स होऊन त्याचं काय होणार आहे ह प्लस ग जे आहे ते काय होणार आहे ख होणार आहे. तर हे पाश्चिमचे रूल जे आहेत ते आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे जर कोणी पाश्चिमचे रूल बघितलेले नसतील तर त्यांनी ते आधी बघून घ्या, म्हणजे प्रोनाउन्सिएशन प्रॉपर कसं करता येईल हे तुमच्या लक्षात येईल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे फोकछाप हानिक्का.
इकडे प आहे आणि इथे ह आहे, परंतु त्याचं काय झालं, प प्लस ह काय झालं, फा झालं. मग इथे आपण कसं बोलणार, फोक्छा फानिक्का. ओके. आणि हे जे ज आहे तिथे काय होणार, जा होणार. तर हे का होणार, तर हे पाश्चिमचे रूल आहेत, आपण शिकलेलो आहोत. सो ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनी अगोदर पाश्चिमचे रूल बघून घ्या आणि त्याच्यानंतर टॉपिक शिकायला सुरुवात करूया. ओके. त्याच्यानंतर इकडे मुनबॉप. मुनबॉप म्हणजे काय, तर ग्रामर. तर पहिलं जे ग्रामर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काय आहे, नाउन प्लस इल किंवा रिल लावून काय करायचं आहे, थादा. तर ऍक्च्युअली हे ग्रामर पॅटर्न नाही आहे. इथे काय आहे, थादा एक नवीन वर्ब आलेला आहे. आतापर्यंत आपल्याला नॉर्मली खादा, ओदा, मॉकदा, खोंबुहादात हेच वर्ब माहिती होते, परंतु आता आपल्याला काय आलेलं आहेत, काही नवीन वर्ब आलेले आहेत ज्याच्यामध्ये थादा आहे. थादाचा अर्थ काय होतो, टू राईड. एखादी गोष्टीची राईड करण्यासाठी आपण काय वापरतो, थादा वापरतो. मग जर हे ऍक्शन वर्ब असल्यामुळे जर आपण वापरत असू तेव्हा त्याच्याकडे आपण काय लावणार आहोत, जसं की आता या ठिकाणी बघा, मुआसल थालकायो. तर आपण काय, हाऊ विल वी गेट देअर, किंवा आपण कसे जाणार आहोत, आपण कशी राईड करणार आहोत, कशाने राईड करणार आहोत. ओके. तर ह्या वेळेला आपण काय, इकडे काय आहे, हे ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे काय करणार आहोत, इकडे आपण इल किंवा रिल वापरणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, थेक्सिरल थापशिदा म्हणजे काय, तर टॅक्सीने जाऊयात. कशाने जाऊयात, तर टॅक्सीने. मग टॅक्सी हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो, इकडे इल किंवा रिल वापरतो. ओके. हेच इथे शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, खिचारल थास्यसॉयो. तर हे काय आहे, पास्ट टेन्स आहे. आणि खिछा म्हणजे काय, तर ट्रेन. तर ट्रेनने गेलो. त्याच्यानंतर काय, अच्छा प्रश्नचिन्ह आहे इथे, तर ट्रेनने गेलात का, तर असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर काय, आनियो बॉसरल थात्समनिदा. तर कशाने गेलेलो, बॉसने गेलेलो. म्हणजे काय, तर बसने गेलेलो किंवा बसची राईड घेतली होती. ओके. तर या पद्धतीने इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, तर एसॉ इल रिल थादा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की आपण ए आणि एसॉ हे लोकेशन पार्टिकल बघितले होते. तर ए हे आपण कधी वापरत होतो, तर ज्या वेळेला आपल्याला लोकेशन दाखवायचं असेल त्यावेळेला, किंवा आपल्याला म्हणजे आतमध्ये किंवा, तर ए हे पार्टिकल आपल्याला माहिती आहे की कधी. आणि एसॉ हे आपण कधी वापरत होतो, तर पासून, फ्रॉम, पर्यंत, कडून, कडे, वर. तर हे जे आहे ते आपण कधी वापरत होतो, एसॉ. आणि प्लस आपण एसॉ कधी वापरत होतो, तर ज्या वेळेला ऍक्शन होत असेल तर त्यावेळेला एच्या जागी आपण काय वापरायचो, एसॉ वापरायचो. तर सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आहे की थादा हे काय आहे, ऍक्शन वर्ब आहे. आपण कुठेतरी राईड करत आहोत, त्याच्यामुळे इथे काय येणार आहे, लोकेशनच्या इथे काय येणार आहे, एसॉ येणार आहे, ए येणार नाही. ओके. तर या ठिकाणी बघा, ऑदिएसॉ पॉसिरल थासेयो. तर ऑदिएसॉ म्हणजे काय, तर कुठे, बॉसरल थासेयो. ऑदी म्हणजे काय, तर कुठे, आणि बॉस म्हणजे बस, आणि थासेयो म्हणजे काय, तर थादाचं काय आहे, हॉनरिफिक फॉर्म आहे. तर कुठून बस, वेअर डू यू टेक द बस, बस कुठून घेतली. ओके. कुठून बस घेतली, तर हाक्यो आफे एसॉ म्हणजे काय, तर शाळेच्या समोरून थायो. थायो हे काय आहे, थादा हे ऍक्शन वर्ब असल्यामुळे इथे काय वापरलेला आहे, एसॉ वापरलेला आहे. अदरवाइज इथे आपण काय वापरलं असतं, ए वापरला असता फक्त. ओके. तर लक्षात ठेवा की थादा आणि नेरिदा हे दोन्ही जे आहेत ते ऍक्शन वर्ब आहेत, त्याच्यामुळे आपण काय वापरणार आहोत, या ठिकाणी एसॉ वापरणार आहोत. तर ज्या वेळेला थादा असेल त्यावेळेला आपण काय करणार आहोत, तर कुठून घेतली. आणि नेरिदा असेल तर त्यावेळेला काय येणार आहे, ते पुढे मी शिकवते तुम्हाला त्याचा डिफरन्स काय आहे ते. पण इथे लक्षात ठेवा की आपण एसॉ का वापरतो, कारण की हे ऍक्शन वर्ब आहे. ओके. सादांग योगेसॉ छॉनछॉरिल थासायो. तर सादांग योग काय आहे, स्टेशन आहे. तर या स्टेशनवर काय केलेलं आहे, स्टेशन वरून, इथून काय केलेलं आहे आपण, स्टेशन वरून काय घेतलेलं आहे, छॉनछॉल. छॉनछॉल म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक ट्रेन मी तुम्हाला सांगितलं, सेम मेट्रो टाईपच असते ती सुद्धा, पण ती जमिनीवरून चालते. तर जॉनछॉरन थात्सायो तर घेतली आहे काय, तर सादांग स्टेशन वरून.
ओके, आता इकडे थादाच्या जागी जर नेरिदा असतं तर आपण काय केलं असतं, सादांग स्टेशन वर उतरलेलो आहोत. ओके, इकडे काय आहे, ह्या स्टेशन वरून चढलो, स्टेशनवर उतरलो. ओके, तर चढलो साठी थादा आहे, उतरलो साठी नेरिदा आहे, आणि वरून किंवा वर असेल तर दोघांसाठी काय आहे, एसॉच आहे. परंतु एसॉचा अर्थ कधी बदलेल तर इकडे क्रियापद काय आहे त्याच्यावरून काय होईल, या एसॉचा अर्थ बदलेल. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, निक्का. तर ह्याचा अर्थ काय होतो, तर बिकॉज किंवा सिन्स किंवा सो. उदाहरणार्थ मराठीमध्ये कारण, म्हणून, त्यामुळे. तर समजा आता या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, फिगा ओनिका छिबे खासेयो. आता इथे खासेयो म्हणजे काय, तर हॉनरॉफिक यूज केलेला आहे. तर इथे काय ह्याचा अर्थ काय होतो, फिगा म्हणजे काय तर पाऊस, आणि ओनिका म्हणजे काय आल्याने, आल्यामुळे, घरी जावा. ओके, तर खासेयो म्हणजे काय तर जिबे खासेयो म्हणजे काय तर घरी जावा. इट्स रेनिंग सो गो होम. पाऊस आल्यामुळे घरी जावा किंवा घरी जावा कारण की पाऊस आला आहे. ओके, तर त्याच्यानंतर दुसरं बघा वाक्य काय आहे, नालशिगा थॉउनिक्का ज्युसिरल माशिपशिदा. आता इथे काय आहे, नालशिगा, नालशिगा म्हणजे काय तर वेदर, आणि दाऊ, थाऊ म्हणजे काय तर थॉपता, थॉपता म्हणजे काय टू बी हॉट. तर वातावरण जे आहे ते गरम असल्याने ज्यूस पिऊयात. ओके, त्याच्यानंतर ख योंगवागा छेमी इत्सनिका फोसेयो म्हणजे काय तर ख म्हणजे तो मूवी काय आहे, इंटरेस्टिंग असल्यामुळे बघा. द मूवी वॉज फन सो आय रिकमेंडेड यू गो सी इट. ओके, तर मूवी काय आहे, इंटरेस्टिंग असल्याने बघा, इंटरेस्टिंग असल्यामुळे बघा. ओके, त्याच्यानंतर शिगानी ऑप्सनिका थेक्सिरल थालकायो. तर काय वेळ नसल्यामुळे टॅक्सीने जाणार का किंवा जाऊयात का. तर या ठिकाणी बघा मेन म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ कळली असतील, परंतु हे जे निक्का आहे ते कधी वापरू शकतो आपण, तर क्वेश्चन मार्क नाही सॉरी, निक्का जे आहे ते आपण कधी वापरू शकतो, तर ज्या वेळेला शिदा एंडिंग, सेयो एंडिंग, शिदा म्हणजे उपशिदावाली, उपशिदा एंडिंग, सेयो एंडिंग किंवा इल्कायो, ही जी सेंटेन्स एंडिंग आहे त्याच वेळेला आपण काय वापरू शकतो, अनिक्का हे वापरू शकतो. का, कारण की अनिक्का जे आहे ना हे थोडस काय बोलतात त्याला, ज्या वेळेला आपण एखादी गोष्टीचं कमांड देत असतो किंवा ऑर्डर देत असतो त्या वेळेला, किंवा सूचना देत असू किंवा एकत्र काहीतरी करत असू, सुचवत असू, मत असतील, ओके, मत असतील, तर त्या वेळेला आपण काय वापरतो, अनिक्का बिकॉज साठी वापरतो. परंतु नॉर्मली जेव्हा संवादामध्ये जेव्हा वापरतात त्यावेळेला आपण काय वापरतो, तर आसो किंवा ऑसो. तर हे पुढे आपण शिकणारच आहोत. मी इथे जस्ट तुम्हाला एक डिफरन्स सांगते की आसो आणि ऑसो आणि ह्याच्यामध्ये जसं आता की मी चुकल्यामुळे मला माफ करा. ओके, तर समजा मी चुकल्यामुळे मला माफ करा हे जर तुम्ही अनिक्का वापरून केलं ना तर ह्याच्यामध्ये आपण समोरच्याला ऑर्डर देतोय असं वाटतं की माझी काही चूक नव्हती, ते तर चुकून झाले, मला माफ करा म्हणून. ओके, परंतु ज्या वेळेला आपण आसो किंवा ऑसो वापरतो तेव्हा आपण रिक्वेस्ट करतो किंवा विनम्रतेने वापरतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय वापरतोय, विनम्रपणा. परंतु ह्या ठिकाणी काय आहे, विनम्रपणा नाही आहे. तर मोस्ट ऑफ हे कधी वापरलं जातं, तर ज्या वेळेला आपण सेयो, शिदा किंवा अल्कायो जसं की कमांडिंग जे वर्ड्स आहेत किंवा कमांडिंग जी सेंटेन्स एंडिंग आहे ती वापरतो, त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, निक्का वापरायचा आहे. ओके, तर हे झालं क्लिअर. त्याच्यानंतर पुढे काय आहे,
एसॉ नेरिदा, जे मी मगाशी तुम्हाला शिकवलं तेच, की नेरिदा जर असेल तर इकडे काय येणार, ह्याचा अर्थ वर. कुठे उतरलो, तर कुठे उतरायचं आहे, ऑदिएसॉ नेरिमनिक्का, तर कुठे उतरायचं, कुठे उतरणार, तर सादांग योगेसॉ नेरियो, म्हणजे काय, तर सादांग स्टेशनवर उतरणार. आय गेट ऑफ ॲट सादांग स्टेशन. त्याच्यानंतर साऊल योगेसॉ नेरिलकायो, तर साऊल स्टेशनवर उतरायचे का, तर जोवायो साऊल योगेसॉ नेरिपशिदा, काय करूया, स्टेशनवरती, साऊल स्टेशनवरती उतरूयात. ओके, तर या ठिकाणी काय आहे, इथे एसॉचा अर्थ काय होतो, वर. परंतु इथे नेरिदाच्या जागी जर थादा असतं तर मात्र इथे एसॉ म्हणजे काय झालं असतं, वरून. ओके, तर हा इथे फक्त फरक आहे जो आपण मगाशी बघितला. त्याच्यानंतर इकडे दुसरं जे ग्रामर पॅटर्न आलंय ते काय आहे, आया, ऑया, हादा. तर या ठिकाणी इकडे हे या सुद्धा आहे. तर सेम ज्या वेळेला वर्बचं जे स्टेम आहे तो आ असेल तर त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, आया वापरायचा आहे. आ आणि ओ असेल तर, आणि आ ओ सोडून दुसरे कोणतेही असतील तर आपल्याला काय वापरायचं आहे, ऑया. आणि हादा जर असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, हे या. ओके, तर या ठिकाणी बघा ह्याचा अर्थ काय आहे, की हॅव टू किंवा हॅज टू. जसं की मला इथे उतरलंच पाहिजे, नाहीतर मला उशीर होईल, मी हे खाल्लंच पाहिजे, मी मेडिसिन घेतलीच पाहिजे, नाहीतर माझ्या पोटात दुखेल, किंवा मला शाळेत गेलंच पाहिजे, आज माझी एक्झाम आहे. ओके, तर आपल्याला जी गोष्ट केलीच पाहिजे, करावीच लागणार आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, कोरियनमध्ये एकतर ओ किंवा आ असेल तर आया हेयो, किंवा ओ आ नसेल तर ऑया हेयो, आणि हादा असेल तर हेया हेयो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, जर खादा असेल जाणे, ओके, मला गेलेच पाहिजे, तर मी कसं लिहिणार, आता इथे स्टेम आ आहे म्हणून इकडे काय येणार, खाया, काय येणार, खाया हेयो. आता इथे जर ओदा आहे, मला आलेच पाहिजे, तर ओचं काय आहे, वाया हेयो. त्याच्यानंतर आता समजा मॉक्ता, तर इथे स्टेम काय आहे, ऑ, मग इथे काय येणार, मॉगॉया हेयो. ओके, त्याच्यानंतर समजा खोंबू हादा, खोंबू हादा, तर आपण इकडे काय वापरणार, हादा आल्यामुळे खोंबू हेया हेयो. ओके, तर हे आपण काय वापरायचं आहे या पद्धतीने, की आपल्याला हे केलंच पाहिजे, म्हणजे काय इथे काय, गेलेच पाहिजे, आलेच पाहिजे, खाल्लेच पाहिजे, आणि खोंबू हादा म्हणजे काय, तर स्टडी केलीच पाहिजे, म्हणजे काय, अभ्यास केलाच पाहिजे. ओके, तर आता या ठिकाणी बघा इथे उदाहरणं दिलेली आहेत, तर आपण उदाहरणं बघूया. ओनरेन हाक्योए खाया हामनिदा. ओनरल म्हणजे काय, आज शाळेत गेलेच पाहिजे. बघा, आय हॅव टू गो टू स्कूल टुडे. त्याच्यानंतर नानन छेगल इल्गया हेयो, म्हणजे काय, मी पुस्तक वाचलेच पाहिजे, आय हॅव टू रीड अ बुक. ओके, त्याच्यानंतर उरिनन सादांग योगेसॉ नेरिया हेयो. आता या ठिकाणी बघा, नेरिदा, मग नेरिदाचा आपण स्टेम काय घेतला, नेरी, तर इकडे ई असल्यामुळे इकडे काय लागणार, ऑया हेयो. ओके, मग ई प्लस ऑ काय होणार आहे, या होणार आहे, तर नेरिया या हेयो. तर ह्या पद्धतीने इथे हे केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, नेरिया या हेयो म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं आहे, सादांग स्टेशन वरती काय केलं, उतरलंच पाहिजे. त्याच्यानंतर मुअसल पेवाया हमनिक्का. मुअसल म्हणजे काय, तर काय शिकलं पाहिजे. ओके, व्हॉट डू यू हॅव टू लर्न.
तुला काय शिकलंच पाहिजे तर हांगू गॉरल, त्याचं जे काही उत्तर असेल ते हांगू गॉरल पेवया हामनिदा किंवा हेयो. ओके, आपल्याला कोरियन शिकलीच पाहिजे. ओके, किंवा आपल्याला डिसिप्लिन शिकलंच पाहिजे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर इकडे बघा पुढे काय आहे, हांगू गॉरल खोंबू हेया हामनिक्का. म्हणजे इथे काय आहे, क्वेश्चन आहे. हांगू गॉरल खोंबू हेया हामनिक्का, तर कोरियन जे आहे ते तुम्हाला शिकायलाच हवं का? डू यू हॅव टू स्टडी कोरियन? तुम्हाला कोरियन शिकायलाच हवं का? तुम्ही दुसरं काही शिकू शकत नाही का? चायनीज शिकू शकत नाही का? तर ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, वाक्य बनवू शकतो हॅव टू किंवा हॅज टू वापरून. ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे तर वोकॅब्युलरी आहे. तर ऑंगविवा प्योयॉन. आता या ठिकाणी बघा ऑसॉ, ऑसॉचा अर्थ काय आहे, टू हरी. तर या ठिकाणी बघा शिगानी ऑप्शनिक्का ऑसॉ खापशिदा म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा शिगानी, शिगान म्हणजे काय तर वेळ नसल्याने लवकर जाऊयात. ऑसॉ खापशिदा, ऑसॉ थापशिदा. ऑसॉ म्हणजे काय तर लवकर जाऊयात. ऑसॉ इल्गसेयो लवकर वाचा. प्लीज हरी अप अँड रीड. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, शिगानी इत्ता किंवा ऑप्ता. तर शिगान म्हणजे वेळ हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्या पुढे ई किंवा गा जे लागतं ते काय आहे, पार्टिकल आहे. तर आपल्याकडे टाइम आहे किंवा नाही आहे. तर या ठिकाणी बघा किम सॉनसेंगनिम ओनल शिगानी इत्सेसेयो. किम सॉनसेंगनिम टीचर, ओनल म्हणजे काय तर आज वेळ इत्सेसेयो, तुमच्याकडे आज वेळ आहे का? आपण इथे प्रश्न विचारलेला आहे. इत्सेसेयो म्हणजे काय तर वेळ आहे का? टीचर सॉनसेंगनिम किम टीचर आज तुमच्याकडे वेळ आहे का? मिस्टर और मिसेस किम डू यू हॅव एनी टाइम टुडे? त्याच्यानंतर काय आहे, ओनरन शिगानी ऑप्सयो, तर आज वेळ नाही आहे. शिगानी ऑप्सनिक्का थेक्सिरल थापशिदा, वेळ नसल्याने टॅक्सीने जाऊयात. खापशिदा, थापशिदा म्हणजे काय तर जाऊयात, दोघांनी जाऊयात. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, ऑत्तोके खालकायो. तर खालकायो म्हणजे काय तर जाणार. ओके, आणि ऑत्तोके म्हणजे काय तर कसे, कसे जाणार. ओके, तर ऑत्तोके खालकायो कसे जाणार, तर जियाछॉरिल थापशिदा. काय जियाछॉल म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, मेट्रो, मेट्रोने जाऊयात. ऑत्तोके खालकायो फिगा ओनिक्का थेक्सिरल थापशिदा. फिगा म्हणजे काय तर पाऊस, रेन. ओनिक्का म्हणजे काय आल्याने, काय करूया टॅक्सीने जाऊयात. ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे तर धडा या ठिकाणी संपलेला आहे. आपण दोनच ग्रामर पॅटर्न या ठिकाणी आले होते, तर निक्का आणि आया ऑया किंवा हेया हादा. ओके, तर हे कधी आपण ऍक्शन वर्ब सोबत वापरतो, कशासाठी तर आपल्याला हॅव टू किंवा हॅज टू करायचंच आहे हे म्हणायचं असेल त्यावेळेला आपण काय वापरतो, हे वापरतो. ओके, आणि अनिक्का हे कधी वापरतो तर बिकॉज किंवा सिन्स किंवा सो वापरायचं असेल तर. परंतु कधी तर ज्या वेळेला आपल्याकडे सेयो उपशिदा किंवा इल्कायो जे आहे त्यावेळेलाच आपण काय करू शकतो, हे वापरू शकतो. कारण की हे काय आहे तर ज्या वेळेला आपल्याला विनम्रतेने बोलायचं असेल त्यावेळेला मात्र आपण काय वापरतो तर आसॉ किंवा ऑसॉ. ओके, तर ते पुढे आपण शिकणार आहोत. इथे मी जस्ट तुम्हाला एक सांगितलं की हे प्रत्येक वेळेला नाही वापरत. तर ज्या वेळेला आपल्याला कमांड किंवा ऑर्डर मतं द्यायची असतील, सुचवायचं असेल त्यावेळेला आपण काय करू शकतो, हे इकडे निक्का वापरू शकतो. उदाहरणार्थ समजा मी शाळेत, मी आजारी असल्यामुळे मी शाळेत गेलो नाही, तर मी कसं लिहिणार की छॉनन, आजारी असण्यासाठी काय वापरतो आपण आपदा. मग आपनिक्का काय केलं, मी आजारी असल्यामुळे शाळेत हाक्यो ए. आता आनच्या जागीकडे मी काय वापरेल मोत. कारण की आन म्हणजे काय तर मी माझ्या मर्जीने गेलो नाही आणि मोत म्हणजे काय तर मी जाऊ शकलो नाही. हाक्यो ए मोत
खांब निदा म्हणजे जाऊ शकलो नाही, मी शाळेत काय केलं तरी जाऊ शकलो नाही. ओके, आप निक्का, मी आजारी असल्यामुळे मी शाळेत जाऊ शकलो नाही. ओके, परंतु जर मला माफी मागायची असेल त्या वेळेला मी निक्का वापरू शकत नाही, कारण की इथे काय आहे, हे विनम्रता नाही सुचवत, एखादं ठाम मत किंवा ठाम कारण आहे तर ते सुचवतं. जर तुम्हाला मी काहीतरी केलंय त्याच्यामुळे मला माफ करा बोलायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय वापरावं लागेल, आसा किंवा ऑसा. ओके, आता ह्याच्या पुढे आहे एक्सरसाइज. सो आपला धडा इथेच संपलेला आहे. पुढे प्रश्न उत्तर जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. धडा जर कोणाला समजला नसेल तर त्यांनी प्लीज मला कमेंट करून विचारू शकता. आपण आजच्या धड्यामध्ये काय काय बघितलं होतं, तर निक्का जे की आपण बिकॉज म्हणून वापरतो, आणि त्याच्यानंतर आया, ऑया किंवा हेया, हेयो. तर हे कशासाठी वापरतो आपण, तर आपल्याला जर एखादी गोष्ट केलीच पाहिजे हे बोलायचं असेल तर हे मेन 2 गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकलो होतो. आणि त्याच्यानंतर काय बघितलं होतं, तर थादा आणि नेरिदा हे 2 वर्ब आपण बघितलेले. थादा कशासाठी आपण वापरतो, तर टू राईट, म्हणजे एखाद्या गोष्टी प्रवास आपण कशा थ्रू करतो, टॅक्सीत बसलो, बसमध्ये बसलो, ट्रेनमध्ये बसलो, तर त्याच्यासाठी आपण थादा वापरतो. आणि उतरण्यासाठी टू गेट डाऊन, उतरण्यासाठी आपण काय वापरतो, तर नेरिदा वापरतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय की जर ऍक्शन वर्ब असेल तर आपण लोकेशन पार्टिकल जे आहे ते काय लावतो, एसॉ लावतो. थादाच्या पाठीमागे जर आपण एसॉ लावला तर त्याचा अर्थ काय होतो, वरून. आणि नेरिदाच्या पाठी जर लावला तर त्याचा अर्थ काय होतो, वर. ओके, तर ह्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं आणि जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत नसेल तर कदाचित यूट्यूब माझं चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार नाही. त्यामुळे प्लीज जर तुम्हाला खरोखरच माझं शिकवणं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, की जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माझे लेक्चर्स पोहोचतील. ओके, तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.